जय महाराष्ट्र मंडळी. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढत आहे. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढलेली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्या समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलेली आहे. शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये मोनिका राजळे यांना हॅट्रिक करण्याची संधी भेटणार का? मोनिका राजळे यांना भाजप पक्षामधून विरोध का होत आहे? मोनिका राजळे यांच्यावरती भाजप पदाधिकारी नाराज का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून प्रतापराव ढाकणे यांना उमेदवारी भेटणार का? महायुतीमधून भाजप हर्षदा काकडे यांना संधी देणार का? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पाथर्डी शेवगाव या विधानसभा मतदारसंघावर दावा करणार का? असे अनेक प्रश्न शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनाही पडले असतील. चला तर पाहूया या पडलेल्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आणि पाहूयात कोणाच्या हाती येथे सत्ता येणार आहे. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 222 आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, टाकळी मानूर ही महसूल मंडळी आणि पाथर्डी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो. भाजप पक्षाच्या मोनिका राजीव राजळे या शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. चला तर पाहूया शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास. पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ 2009 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात होते. पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही मतदारसंघ 2009 पर्यंत वेगवेगळे होते. 2004 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र घुले तर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राजीव राजळे हे काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले होते. परंतु 2009 मध्ये मतदारसंघामध्ये बदल होऊन पाथर्डी आणि शेवगाव हे दोन मतदारसंघ एकत्र आले. त्यामुळे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नरेंद्र घुले यांचे बंधू चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. 2009 मध्ये चंद्रशेखर घुले यांनी गुलाल उधळला. 2014 मध्ये राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे यांनी भाजपची लाट आहे म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोनिका राजळे यांनी 2014 मध्ये येथून निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. 2014च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या मोनिका राजळे यांनी 1,34,685 मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रशेखर घुले यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर तब्बल 53,185 मते एवढे होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाच्या मोनिका राजीव राजळे यांना 1,12,509 मते मिळवत त्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट ढाकणे प्रताप बबनराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 14,294 मते एवढे होते. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना भाजप पक्षामधूनच विरोध होताना दिसत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला भाजप पक्षाकडून नवीन चेहरा हवा अशी मागणी केलेली आहे. अशा चर्चा शेवगाव पाथर्डीमध्ये रंगलेल्या आहेत. तर भाजप पक्षामधून हर्षदा काकडे तसेच गोकुळ दौंड यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि जर उमेदवारी भेटली नाही तर आम्ही अपक्ष म्हणून लढू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मोनिका राजळे यांना आता भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडूनच विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे मोनिका राजळे यांना येणारी आगामी विधानसभा निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही. तसेच आता भाजपकडून मोनिका राजळे यांचे तिकीट कापले जाणार का? तसेच मोनिका राजळे यांचे तिकीट कापले तर भाजप पक्ष नक्की कोणाला उमेदवारी देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. मोनिका राजळे यांना आणखी एक धक्का, तो म्हणजे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी चाचपणी करत आहेत. शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघ माहितीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडावा असे देखील मत मांडण्यात येत आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांच्या नावाच्या सध्या चर्चा आहेत. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार गट यांना साथ दिलेली आहे. त्यानंतर प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क चांगलाच वाढवलेला दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना चांगले लीड भेटलेले आहे. शेवगाव पाथर्डी या ठिकाणी निलेश लंके यांना चांगले लीड भेटण्यामागे नक्कीच प्रतापराव ढाकणे यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव ढाकणे हे जिंकतील असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी प्रतापराव ढाकणे यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यासाठी जनसंपर्क चांगला तगडा वाढवलेला दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून प्रतापराव ढाकणे यांच्याच नावाची चर्चा शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तर बहुजन वंचित आघाडीकडून किसन चव्हाण यांनी देखील तयारी चालू केलेली आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत.
त्यामुळे शेवगाव पाथर्डी येथील निवडणूक दुरंगी नसून तिरंगी पाहायला भेटेल अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर मोनिका राजळे या मागील 10 वर्षापासून शेवगाव पाथर्डी येथे आमदार आहेत. मागील 10 वर्षामध्ये केलेली विकसित कामे त्या जनतेसमोर मांडत आहेत. परंतु शेवगाव पाथर्डी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त आहेत. येथे ऊसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच येथे पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्यामुळे शेवगाव पाथर्डी येथील ऊसतोडणी कामगार यांच्या समस्या सोडवण्यात अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे ऊसतोडणी कामगार हा मतदार येथील राजकारण्यावरती नाराज असल्याचं दिसत आहे. तसेच कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचं काम पाथर्डी तालुक्यातून 4 वर्षापूर्वी सुरू झालं होतं, परंतु ते अजूनही अपूर्णच राहिलेलं दिसत आहे. शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचे मतदान जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळे हे नक्की कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता भाजप या पक्षामध्ये ठिणगी पडलेली आहे आणि येथे 2 गट तयार झालेले आहेत. याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना होताना दिसणार आहे. तर मंडळी, असा आहे शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा. तर मंडळी, पाथर्डी शेवगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा. तर मंडळी, अशीच नाविन्यपूर्व माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.